ओम नमः शिवाय. वेलकम टू बॅक माय चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. मी कविता नेहरे आज या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी कारल्याची भाजी. अशी खास पद्धत जेणेकरून कडू कारले सुद्धा चविष्ट लागतात. यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 मध्यम आकाराची कारले. मसाल्यासाठी लागणारे साहित्य 2 ते 3 टेबलस्पून धने, गूळ, चिंच, रेड चिली, लसूण आणि आल्याचा तुकडा. चला तर आपण सर्वात प्रथम कारले कट करून घेऊया. अशा पद्धतीने कारल्याचे पातळ स्लाइस करून घ्यायचे. कारले धुवून आणि स्वच्छ ठेवून घेतले होते, त्याची स्लाइस करून घ्या. तुम्ही ह्याप्रमाणे कट करू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मिक्स करून हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवा. त्याच्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते. आणि त्यानंतर कारले पिळून त्यातील पाणी काढून टाका. मसाल्याची तयारी करूया. जिरं 1 चमचा, ते रोस्ट करून घेऊया. छान असं भाजून घेऊया. त्याच्यानंतर धन्याची क्वांटिटी मी 3 ते 4 टेबलस्पून घेतली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा मसाल्याप्रमाणे घ्या. हे पण छान भाजून घेतले आहे. त्यात थोडंसं 1 चमचा तेल ॲड करूया. आलं, तेही परतून घेऊया. लसूण ॲड करूया, तेही छान परतून घेऊया. मसाला छान भाजून घ्यायचा. मिरच्या लास्टला टाकूया, कारण मिरच्या पटकन जळतात. त्या घेऊन आणि त्यात चिंचही ॲड करूया. आणि अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं हा मसाला भाजून घेऊया. हा मसाला आपला भाजून झालेला आहे आणि याला आपण ग्राइंड करून घ्यावा. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. हा मसाला आपला ग्राइंड करून झालेला आहे. हे बघा. मी सर्वात प्रथम अगोदर धने आणि जिरे वाटून घेतले होते. त्यानंतर मी बाकीचा मसाला ॲड करून वाटून घेते एकत्र. हे बघा, आपला हा असा मसाला ॲड झाला आहे तयार. छान असा कलर आहे. छान असं अगदी जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. एक टेबलस्पून तेल टाकूया आणि त्याला मिक्स करूया एकजीव. छान हा असा मसाला आपला तयार झाला आहे. आता चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तेल गरम करूया. त्यात हाफ टेबलस्पून राई म्हणजे मोहरी, जिरं आणि 1 चिमूटभर हिंग. त्याला छान परतवा आणि कढीपत्ता फोडणीसाठी छान टेस्ट येते. त्याला छान असं तडका येऊ देऊपर्यंत परतवा आणि त्यात कारले टाकूया. हे कारले मी हळद आणि मीठ लावून ठेवले होते. त्याच्यानंतर यातलं पाणी काढून धुवून आणि ते घट्ट पिळून घेतले होते. यातील बी जाड असेल तर तुम्ही काढूनही शकतात. हे अशा प्रकारे छान 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. त्याच्यामध्ये गूळ ॲड करूया चवीप्रमाणे आणि कोथिंबीर आणि परतूया 2 ते 3 मिनिट.
छान असे परतवायचे. परतून झाले की त्याच्यामध्ये हा ग्राइंड केलेला मसाला सगळा ॲड करूया. त्यालाही छान असे एकजीव करूया. हे कारले 5 ते 7 मिनिटात अगदी वाफेवर शिजतात. ही असं आपली भाजी कारल्याची तयार झालेली आहे. ऑलमोस्ट झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजू द्या. छान अशी आपली भाजी वाफेवर शिजलेल्या कारल्याची तयार झालेली आहे. ही पद्धत वापरून जर केली भाजी तर कडू कारलेही अतिशय चविष्ट लागतात. गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करा. मी कविता नेहरे. माझ्या अन्नपूर्णाबाई कविता नेहरे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला सपोर्ट द्या. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. ओम नमः शिवाय.